नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण नेटवर्क लेअरविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया नेटवर्क लेअरसाठी. द मेन फंक्शन ऑफ दिस लेअर इज टू डिलिव्हरी पॅकेट्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन अक्रॉस द मल्टिपल नेटवर्क. तर या लेअरचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजेच पॅकेट डिलिव्हर करणे सोर्स टू डेस्टिनेशन. सेंडर मशीनपासून डेस्टिनेशन मशीनपर्यंत लिंकचा वापर करून किंवा चॅनलचा वापर करून, मीडियाचा वापर करून, नेटवर्कचा वापर करून सेंडर टू रिसिव्हर डेटा फॉरवर्ड करण्याची जबाबदारी ही नेटवर्क लेअरची असणार आहे. तर पहा, या ठिकाणी आपणाला डायग्रामच्या सहाय्याने दाखवलेलं आहे की या ठिकाणी ट्रान्सपोर्ट लेअर जो आहे तो नेटवर्क लेअरला डेटा पाठवेल आणि नेटवर्क लेअरकडून तो डेटा पुढे जाऊन डेटा लिंक लेअरकडे डेटा पाठवला जाणार आहे. हे जाणार सेंडिंग साईडला होणार आहे. तर रिसिव्हिंग साईडला कसं काम होणार आहे पहा, की या ठिकाणी डेटा लिंक लेअर डेटा प्राप्त करेल आणि तो या ठिकाणी नेटवर्क लेअरकडे पोहोचेल आणि नेटवर्क लेअर मग त्याचं रूपांतर पॅकेटमध्ये करून तो ट्रान्सपोर्ट लेअरला पाठवेल. तर ह्या दोन्ही केसमध्ये नेटवर्क लेअरकडून ज्यावेळी डेटा लिंक लेअरला डेटा जातो तो पॅकेटच्या फॉर्मॅट जातो, त्याचप्रमाणे डेटा लिंक लेअरकडून आलेली जी फ्रेम आहे त्याचं रूपांतर पॅकेटमध्ये होतं आणि मग पुढे जाऊन तो ट्रान्सपोर्ट लेअरला पाठवला जातो. म्हणजे एकंदरीत नेटवर्क लेअरच्या सहाय्याने पॅकेट्स तयार केले जातात. इफ टू systems are connected to the same link, then the network layer may not be needed. ज्यावेळी सेंडर आणि रिसिव्हर डायरेक्टली एका फिजिकल मीडियमच्या सहाय्याने कनेक्ट होतील त्यावेळी त्या ठिकाणी नेटवर्क लेअरची काही आवश्यकता भासणार नाही आहे. The relationship of a network layer to the data link and transport layer is shown in the above figure. तर आपण ते रिलेशनशिप पाहिलेली आहे. The network layer is responsible for carrying the packets from the source to all the way to the destination. In short, it is responsible for host to host delivery. तर या ठिकाणी जो नेटवर्क लेअर आहे तो सेंडर टू रिसिव्हर या ठिकाणी आपणाला काय करणार आहे, पॅकेट्स डिलिव्हर करून देणार आहे. The network layer has the highest responsibility than the data link layer. तर नेटवर्क लेअरची जी जबाबदारी आहे ती डेटा लिंक लेअरपेक्षा मोठ्या प्रमाणातली आहे. याचं कारण असं आहे, बिकॉज द डेटा लिंक लेअर इज ओनली सपोज्ड टू मूव द फ्रेम्स फ्रॉम वन एंड ऑफ द वायर टू द अदर एंड. डेटा लिंक लेअरची जबाबदारी काय आहे, फक्त की एका जो फिजिकल मीडिया आहे त्याचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डेटा फॉरवर्ड करण्याचं काम फक्त डेटा लिंक लेअरचं आहे. पण नेटवर्क लेअर जो आहे तो याच्या पुढील काम आपणाला करून दाखवणार आहे. The network layer is the lowest layer that deals with the end-to-end transmission. तर आपण मगाशी जो तुलनात्मक मुद्दा पाहिला डेटा लिंक लेअरचा, तो आता आपण या नेटवर्क लेअरशी पाहतोय की ज्याच्यामध्ये आपणाला लक्षात येतंय की जो नेटवर्क लेअर आहे तो एंड टू एंड कम्युनिकेशन करतोय. म्हणजेच सेंडर टू रिसिव्हर, एक्झॅक्टली सेंडर आणि रिसिव्हर जे शेवटची दोन ठिकाणं आहेत सेंडर आणि रिसिव्हर या दोघांच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन करून देण्याची जबाबदारी ही कोणाची असणार आहे, नेटवर्क लेअरची असणार आहे. आणि डेटा लिंक लेअरची जबाबदारी फक्त कुठपर्यंत असणार आहे, सेंडिंग साईडचं कनेक्टिंग जे मीडियाचं जे कनेक्टिंग पॉईंट आहे आणि दुसरं जे टोक आहे रिसिव्हिंग साईडचं तिथपर्यंत डेटा फॉरवर्ड करण्याचं काम हे फक्त कोणाचं असणार आहे, डेटा लिंक लेअरचं असणार आहे. आता आपण फंक्शन्स पाहतोय सर्वप्रथम नेटवर्क लेअरचे. इट ट्रान्सलेट द लॉजिकल नेटवर्क ॲड्रेस इंटू द फिजिकल मशीन ॲड्रेस दॅट इज अ नंबर used as a destination IDs in the फिजिकल नेटवर्क कार्ड. तर या ठिकाणी थोडक्यात समजून घ्या. तर लॉजिकल नेटवर्कचा ॲड्रेस जो असतो तो फिजिकल मशीन ॲड्रेसमध्ये रूपांतर करण्याचं काम हे नेटवर्क लेअरचं असणार आहे. इट डिटरमाइन्स द क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस बाय ॲडिंग द प्रॉपर प्रायोरिटी ऑफ अ मेसेज अँड द route a message will take. If there are several ways a message can get its addresses can get to its destination. तर डेस्टिनेशनपर्यंत या ठिकाणी पाठवण्याची जबाबदारी ही तुमच्या नेटवर्क लेअरची असणार आहे. तर नेटवर्क लेअर काय करतोय बघा. तर नेटवर्क लेअर काय करतोय, तर एक जे पॅकेट असणार आहे ते जर पॅकेट मोठं असेल तर त्या पॅकेटचं तो छोटे छोटे पॅकेट्स तयार करतो आणि वेगवेगळ्या लिंकने पाठवतो.
वेगवेगळ्या वेजने किंवा लिंकने तो डेस्टिनेशनपर्यंत पाठवतो. मग डेस्टिनेशनकडे ते वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये पोचणार आहेत. मग त्या ठिकाणी कोणत्या पॅकेटला पहिली प्राधान्य असलं पाहिजे, कोणत्या पॅकेटला दुसरं प्राधान्य असलं पाहिजे, तिसरं प्राधान्य असलं पाहिजे, चौथं प्राधान्य असलं पाहिजे, ह्या ज्या प्रायोरिटीज आहेत डिवाइड केलेल्या पॅकेटला, तर त्या पॅकेटला प्रायोरिटी पण देण्याचं काम हे कोणाचं असणार आहे? नेटवर्क लेअरचं असणार आहे. लक्षात घ्या. तर नेटवर्क लेअर काय करतो? पॅकेट पण तयार करतो, पॅकेटचे विभागणी करून मल्टिपल पॅकेट पण तयार करतो वेगवेगळ्या वेनं पाठवण्यासाठी, आणि त्याचबरोबर निर्माण झालेले जे काही वेगवेगळे पॅकेट्स आहेत त्यांना प्रायोरिटी देखील देण्याचं काम तो करतो. It breaks the larger packet into the smaller packet if the packet is larger than the largest data frame the data link will accept. तर थोडक्यात तर या ठिकाणी बघा, आपण मुद्दा या ठिकाणी ऑलरेडीच कव्हर केलेला आहे की लार्जर पॅकेटचं रूपांतर स्मॉल पॅकेटमध्ये या नेटवर्क लेअरच्या सहाय्याने पूर्ण केलं जाणार आहे, की जे पुढे जाऊन डेटा लिंक लेअरला काय होऊ शकणार आहे? ॲक्सेप्ट करण्यासाठी सोयीस्कर पडणार आहे. It is concerned with the circuit message or packet switching. तर हा जो काही नेटवर्क जो आहे लेअर, तो सर्किट स्विचिंग असू दे किंवा पॅकेट स्विचिंग असू दे, या दोघांशी देखील संलग्न असणार आहे. कारण की हे दोन्ही नेटवर्कशी संलग्न असल्यामुळे हे नेटवर्क लेअरशी इन शॉर्ट काय असणार आहे? संलग्न असणार आहे. It provides connection oriented services including a network layer flow control, नेटवर्क लेअर एरर कंट्रोल अँड पॅकेट सिक्वेन्स कंट्रोल. तर हा जो नेटवर्क लेअर जो आहे तो कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेससाठी उपलब्ध आहे. म्हणजे एक्झॅक्ट सेंडर आणि रिसिव्हरमध्ये फिजिकल कनेक्शन असलं पाहिजे, आणि ते कनेक्शन निर्माण झाल्यानंतर फ्लोला कंट्रोल करणे, त्याच्यानंतर एररला कंट्रोल करणे, आणि मग सिक्वेन्स जे पॅकेटचे आहेत त्यांची कंट्रोल करणे, याची सगळी जबाबदारी या नेटवर्क लेअरच्या कडे असणार आहे. राउटर्स अँड गेटवेज ऑपरेटेड इन अ नेटवर्क लेअर. तर नेटवर्क लेअरमध्ये काम करणारे दोन डिव्हायसेस आहेत, एक म्हणजे राउटर आहे तर दुसरा आहे गेटवे आहे. नेक्स्ट आपण आता फीचर्स पाहतोय ऑफ द नेटवर्क लेअर. 1. नेटवर्क लेअर इज थर्ड लेअर ऑफ OSI मॉडेल. तिसरा लेअर आहे ह्या OSI मॉडेलमधील. प्रोटोकॉल डेटा युनिट जनरेटेड बाय नेटवर्क लेअर इज कॉल्ड ॲज पॅकेट. तर या ठिकाणी नेटवर्क लेअरद्वारा निर्माण होणारा जो डेटा फॉर्मॅट आहे त्याला आपण काय म्हणतो? पॅकेट असं म्हणतो. नेक्स्ट आहे राउटर्स अँड गेटवेज ऑपरेटेड इन द नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर कॅरीज आउट end to end source to destination delivery and routing. So one machine to another machine network in between the network असेल सेंडर आणि रिसिव्हर मध्ये, तर त्याच्यामध्ये एंड टू एंड डेटा डिलिव्हरीचं काम हे या नेटवर्क लेअरचं असणार आहे. द नेटवर्क लेअर रिसिव्ज द पॅकेट्स फ्रॉम द अप्पर लेअर प्रोटोकॉल अँड इनकॅप्सुलेट्स देम टू फॉर्म अ न्यू पॅकेट. तर या ठिकाणी अप्पर लेअरकडून नेटवर्क लेअर डेटा घेतो आणि त्याच्या रूपांतर पॅकेटमध्ये करतो आणि तो पुढील लेअरकडे पाठवतो. नेक्स्ट, राउटर्स अँड गेटवेज आर डिव्हायसेस असोसिएटेड विथ नेटवर्क लेअर. अगेन रिपीट झालेला आहे या ठिकाणी हा मुद्दा. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस टू द ट्रान्सपोर्ट लेअर. तर याचं काम कोणाला सेवा देण्याचं आहे? ट्रान्सपोर्ट लेअरला सेवा देण्याचं काम आहे. ओके, तर या ठिकाणी आपण नेटवर्क लेअर समजावून घेतलेला आहे. सो या ठिकाणी एंड टू एंड डिलिव्हरी पाहू शकता. सो या ठिकाणी सेंडर आणि हा जो रिसिव्हर आहे यांच्यामध्ये इन बिटवीन येणारे जे नोड्स आहेत तर ते काय होणार आहेत? इंटरकनेक्ट होणार आहेत, आणि फायनली डेटा आपल्या सेंडर टू रिसिव्हरपर्यंत पोहोचणार आहे. ओके, सो मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा नेटवर्क लेअर या ठिकाणी समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.